नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत मराठवाड्यातली। कारण अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्याला बसलाय। सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग या पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेलं पीक हातातून गेलंय आणि त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। सप्टेंबर महिन्यात अनेकदा पुराचा फटका बसल्यामुळे आता उभं पीक आडवं झालेलं आहे। काढणीला आलेलं पीकच उद्ध्वस्त झाल्यानं आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी करतात। पण पंचनामे आणि मदतीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सध्या केले जातात। पंचनामे करून तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय, पण केंद्रानंही भरीव मदत द्यावी अशी मागणी आता केली जाते। पण केंद्रावर जबाबदारी ढकलून मदतीपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय असा आरोप आता भाजपनं केलाय। आरोप प्रत्यारोपांची राळ उडत असताना शेतकरी मात्र मदतीसाठी आस लावून बसलाय। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। माझा सहकारी विलास बडे आता आपल्या सोबत आहे। विलास, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुरानं कशा रीतीनं दुर्दशा झाली आहे मराठवाड्याची ही आपण बघतोय। आता तू कुठे आहेस आणि कशा रीतीनं शेतकरी मदतीसाठी वंचित असल्याचं पाहायला मिळतंय आणि अक्षरशः सोन्यासारखं पीक हातात आलेलं आडवं झालेलं पाहायला मिळतंय। काय त्यांची याचना आहे, कशा रीतीनं ते मागणी आपली मांडताना दिसतात? रेणुका, मी आता उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या सगळ्या अतिवृष्टीमुळे, महापुरामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेतोय। मी आता तेरमध्ये आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरमध्ये आहे आणि हे सोयाबीनचं पीक होतं इथं। तेरणा नदीच्या काठावरचा हा सगळा परिसर आहे। अगदी जिथवर नजर जाईल तिथपर्यंत इथल्या शेतकऱ्याचे झालेलं नुकसान आपल्याला दिसतंय। आत्ताही म्हणजे सोमवारी पूर आला, रविवारी पाऊस झाला, सोमवारी मंगळवार 2 दिवस पाणी होतं आणि आत्ता सुद्धा या शेतामध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये हे पीक सडतंय। तू अगदी म्हणालीस तसं दाखवायला हवं आपण प्रेक्षकांना। हे बघ, हे सोयाबीनचे एक पीक आहे आणि याला किती शेंगा आहेत हे एवढ्या, म्हणजे पानं कमी आणि शेंगा जास्त अशी परिस्थिती होती। याचा अर्थ यावर्षी वेळेवर पाऊस पडला, सगळं चांगलं झालं आणि शेकडोच्या संख्येने एका झाडाला अशा शेंगा लागल्या। पण जेव्हा काढणीला हे आलं, अगदी त्याच वेळेला या सोयाबीनचं आज काहीच उरलेलं नाहीये आणि केवळ आता हे स्मशान बनलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि ह्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, एकरी लाख रुपये नुकसान झालेलं आहे। हे गेलंच, नुकसान जे झालं ते झालंच, पण आता हे पूर्ण शेती सुद्धा दुरुस्त करायची असेल, नीट करायची असेल तर त्याला सुद्धा वेगळा खर्च आहे। आणि आज हे सोन्यासारखं पीक आलं पण त्याची माती झालेली आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या परिसरातले शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधूया। या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रवी राणा सुद्धा, आमदार राणा पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि ज्या शेतकऱ्याचं हे नुकसान झालेलं आहे आधी त्यांच्याशी बोलूया, आधी त्यांच्याकडे जाऊया की आज त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे। मामा, काय नेमकं या महापुरानं तुमच्या सगळ्या आयुष्यात घडवून दिलेलं आहे? काय विषय घडवून, समजा जेवढं सोयाबीनचं पीक आलं तेवढं पाण्यानं खलास झाले। एकरी लाख रुपयाचं नुकसान आहे आमचं। आता हे उद्या काढायचं कसं हे आम्हाला प्रश्न मोठा आहे। काढणी करायची। कधी पूर आला होता? पूर सोमवारी आला। 2 दिवस पाणी शेतात राहिलं, 2 दिवस पूर्ण, आणि शेतीत कसलंच काही वरी दिसत नव्हतं। कमरेएवढं पाणी होतं अख्खी सोयाबीन मध्ये। बरं, कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालं तुमचं? कुठले पिकं होते? सोयाबीनचं, उडदाचं, मुगाचं, तुरीचं। खरीपाचा हंगाम आहे हा सगळा आणि या खरीपाच्या हंगामामध्ये काढणीचा काळ असतो। म्हणजे हा जो आत्ताचा काळ आहे तो काढणीचा काळ, पण जेव्हा हातात ते पडतं पीक अगदी त्याच वेळेला हे मोठं नुकसान झालेलं आहे। आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। या सगळ्या नुकसानीची पंचनामे सुरू झालेत का? सरकार तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? सरकार अजून पोहोचणार, पंचनामा अजून झाले नाही। 100% नुकसान झालं असताना तरीच प्रशासन दुर्लक्ष करतं ह्या कामाकडे। 100% अजून कुठलेच पंचनामे झालेत। आम्हाला ठोस मदतीची गरज आहे। नुसतं आश्वासन, पोकळ आश्वासन देण्याची गरज नाही। मदत ठोस नाही तर रस्त्यावर उतरायची पाळी येईल, नाही तर आत्महत्या करायची बारी येईल आम्हाला। गेल्या वर्षी सुद्धा असंच नुकसान झालं होतं, त्याची मदत मिळाली? त्याची गेल्या वर्षी एक दमडी सुद्धा मिळाली नाही आम्हाला, त्याची गेल्या वर्षीची। आता काय मागणी आहे तुमची?
आता आमची मागणी आहे की ठोस आम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळण्याची अत्यंत आवश्यक गरज आहे जी आम्हाला. बर, ठीक आहे. या परिसरातले लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. तेही या सगळ्या चिखलातून वाट काढत या सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. राणा पाटील आता आपल्या सोबत आहेत. पाटील साहेब, ज्या पद्धतीचं नुकसान तुम्ही सगळं बघताय, या शेतकऱ्याला या नुकसानानं कुठं नेऊन ठेवलंय? प्रचंड नुकसान झालंय. 100% आता सोयाबीनचं तर आपण बघितलं, ऊसाच्या बाबतीत सुद्धा खूप ठिकाणी ऊस आडवा झालाय, वाहून गेलाय. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशीच परिस्थिती गेल्या वर्षी होती. खरं तर असं म्हणणं चुकीचं आहे, ह्या वर्षी अभूतपूर्व परिस्थिती आहे. पण गेल्या वर्षी देखील प्रचंड अतिवृष्टी झाली होती, प्रचंड नुकसान झालं होतं. मुख्यमंत्री महोदय स्वतः आणि अनेक मंत्री आले होते, मोठे मोठे आश्वासनं दिली होती. परंतु 80% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना गेल्या वर्षी सुद्धा 1 रुपयाची सुद्धा नुकसान भरपाई, पीक विमा जो असतो, 80% पेक्षा जास्त, 3.5 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1 रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही. आता सुद्धा जिओ टॅगिंग करा, ऑनलाईन करा, हाच खेळ चालू आहे. आमचं म्हणणं आहे की नुकसान दिसतंय, सरसकट पंचनामे ह्या बोलण्याला अर्थ नाही. सरसकट नुकसान भरपाई द्यायला हवी, अनुदान द्यायला हवं. आणि याच्यातला दुसरा भाग असा आहे की NDRF, सेंट्रल गव्हर्नमेंट जे बोलतात, केंद्र सरकार, पद्धत अशी असते की राज्य सरकारने आकस्मिक निधीतनं पैसे तातडीने उपलब्ध करून द्यायचे असतात, शेतकऱ्याला ते उपलब्ध करून द्यायचे आणि अहवाल केंद्राकडे पाठवायचा. त्यामुळे आमची मागणी आहे की आता दौऱ्यांची वगैरे काही आवश्यकता नाहीये, ओल्या दुष्काळाच्या पर्यटनाची आवश्यकता नाहीये. गरज आहे ती थेट खात्यावरती पैशाची, आणि ते तातडीने व्हावं अशी आमची सगळ्यांचीच अतिशय आग्रही मागणी आहे. नाहीतर शेतकरी आक्रमक होतील, पुढे काय होईल त्याला सरकारच सर्वस्वी जबाबदार राहील. आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे की या सगळ्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचं एक कवच असतं, आणि हे कवच गेल्या काही दिवसामध्ये पीक विमाच मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा याच्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे. आकडेवारी अशी सांगतेय की शेतकरी आता पीक विमाचं कवच सुद्धा घ्यायला तयार नाहीत, कारण आपल्याला मिळणारच नाहीये, तर मग पैसे कशाला घालवायचे, असं निर्माण झाली भावना. गतवर्षी मी म्हटल्याप्रमाणे 9 लाख शेतकरी खातेदारांनी पैसे भरले होते, विम्याचा हप्ता भरला होता, आणि 80% पेक्षा जास्त लोकांना रुपया मिळाला नाही. प्रचंड नुकसान होऊन देखील रुपया मिळाला नाही. त्यामुळे मग शेतकऱ्यांनी विचार केला की हे पैसे भरण्यात काय मतलब आहे. 33% जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांनी विम्याचं जे काही कवच आहे ते आता ठेवलंच नाहीये, कारण त्यांनी पैसेच भरलं नाही, ते संरक्षणच राहिलं नाही. म्हणजे गतवर्षी 9 लाख शेतकरी खातेदार ज्यांना संरक्षण होतं, त्यापैकी 3 लाखापेक्षा जास्तांनी भरलेच नाही पैसे, केवळ 6 लाख लोकांनीच भरले. आता आमची दुसरी मागणी राहणार आहे की सरकारच्या नाकर्तेपणामुळे गतवर्षी पीक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला नाही अशा सर्व 3 लाख शेतकऱ्यांना, म्हणजे त्यातले जे बाधित आहेत अशा प्रत्येक शेतकऱ्याला सरकारने थेट नुकसान भरपाई द्यायला हवी. हे अनुदानाच्या व्यतिरिक्त आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून जे काही अनुदान मिळतं NDRF, SDRFच्या माध्यमातून, ते तर अनुदान असतं, ती फुल नाही फुलाची पाकळी असते. खरं हक्काचं जे असतं ते नुकसान भरपाई. तर हे जे शेतकरी आता वंचित राहणार आहेत विम्याचा हप्ता न भरल्यामुळे, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, यांना देखील राज्य सरकारने नुकसान भरपाई पूर्णतः देणं गरजेचंच राहणार आहे. नक्कीच. दादा, तुम्ही पुढे या. इकडे एक शेतकरी आहेत, तुम्ही या. पीक विम्याच्या संदर्भात काही पाहणी झाली, कुणी आलं होतं? कुणीच नाही यायला. आणि जे येत आहेत ते किती टक्के नुकसान दाखवत आहेत? बाहेरून रस्त्यावरून येतात, नुसतं लांबून बघून जातात. आतमध्ये कुणीच आलेलं नाही वावरामध्ये. बर. आणि हे जे नुकसान आहे ते नुकसान व्यवस्थित दाखवलं जात आहे? नाही, अजिबात दाखवलं जात नाही. तुमचं किती नुकसान झालंय? माझं 7 एकर मध्ये नुकसान झाले सगळं. बर. तुमच्या आता शेतातली काय परिस्थिती आहे? आता सध्या शेतातली परिस्थिती, सोयाबीन जागेवरून नासून गेले, गंजी वाहून गेले आमच्या. बर. पुन्हा पिंकलेचे 2-3 सड गेलेत आमचे वाहून, लाकडे गेले वाहून, सगळे कामाचे सगळे म्हणजे सामान गेले वाहून. त्याचा काय पंचनामा झालाय? नाही, आणि काहीच नाही. बर. तुम्ही काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, काही त्यांच्याकडून काय येते म्हणणं? काय म्हणजे नुसतं वाटावर येतात बाहेरून, इथं थांबा म्हणते शेतात. आम्ही शेतात येळभर थांबलो तर इथं म्हणजे एक साधा माणूस आलेला नाही आतापासून. बर. खरं तर बांधावर काय परिस्थिती आहे ही जाणून घेतोय आपण. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. आता हे जे नुकसान झालेलं आहे, हे नुकसान जर भरून काढायचं असेल तर किती मोठी मदत लागणार आहे? एकरी 1 लाखाच्या पुढे लागते. पूर्ण नुकसान झाले. बर. 100% नुकसान झाले.
कशा कशाचं नुकसान झालंय? सोयाबीन, तूर, उडीद, मूग हा, सगळे बरबाद झाले. बर. ऊस हम्म. ऊसाला तर कुठल्याही प्रकारची मदत नाहीये. सगळा आडवा झालाय ऊस साहेब. ऊस बी वाहून गेलाय. जनावर गेली. जनावर वाहून गेलेले हा, जनावर भरपूर गेलेत वाहून. त्याचा तरी पंचनामा झाला? नाही काय नाही तसलं काय नाही. कोंबड्या जनावर स्प्रिंकलर सर्ट हम्म. ठिबक सगळंच गेलं खाली वाहून. जमिनीत राहील नाही, वाहून गेली माती सगळी हा, खड्डे पडले तर. बर. आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूयात की एका बाजूला तो प्रचंड चिखल होता, ज्या चिखलामध्ये खरं तर हे सगळं पाणी अजून सुद्धा आहे, आणि या बाजूला जर आपण बघितलं तर ही माती सगळी वाहून गेलेली आहे, आणि जो सुपीक थर असतो या शेतीतला, तो सुपीक थर सगळा पाण्याच्या त्या प्रवाहासोबत वाहून गेलेला आहे. त्यामुळे याची सुपीकता पूर्ण गेलेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे. आणि ही 1-2 एकरचा विषय नाहीये, तर शेकडो एकर जमीन, नदीच्या काठावरची दोन्ही बाजूची जमीन ही खरडून गेल्यामुळे आता ही शेती पुन्हा नव्यानं उभी करणं किंवा निर्माण करणं हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठं एक आव्हान असणार आहे. या भागातील 100% नुकसानाची झालेली आहे. हे लक्षात येऊन सुद्धा राज्य सरकारनं काही सुद्धा घोषणा केलेली नाही. विमा तर आमच्या हक्काचा आहे, 100% दिलाच पाहिजे. त्याच्यातून 1% सुद्धा कमी द्यायला न पाहिजे. आणि जो काय नुकसान झालेले राज्य सरकारचं काहीच रोल नाही यामध्ये. गेल्या वर्षी पण असं झालं, पूर्ण विमा भरून घेतला, दुनियाची नुकसान झाली, तरी पण 1 रुपया दिला नाही. ही शेतकऱ्याची जाणती सरकार म्हणून ह्या तिरकुट सरकारनं एक दमडा सुद्धा आमच्यावर मारलेला नाही. सगळ्यांनी मिळून वाटून खाल्लेला आहे, कंपनीनं, ह्या तिन्ही मिळून सरकारनं. आणि शेतकरी इतका संकटात आहे सध्या की त्याच्या शेतातलं सोयाबीन काढून टाकण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीत. अक्षरशः बायकाच्या दागिने विकून आम्हाला हे परपंच भागावं लागणार आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे सध्या आमची. याच्यासाठी सरकारनं ठोस असा निर्णय घेऊन ताबडतोब आमची मागणी पूर्ण करावी आहे शेतकऱ्यांची. नक्कीच. ज्यांच्या शेतीमध्ये आपण सगळे उभे आहोत आता, त्या मामांना विचारूया की आता हे तुमच्या शेतीतलं 7 एकरातलं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या नुकसानीच्या नंतर तुमच्या घराच्या समोर, प्रपंचाच्या समोर काय प्रश्न निर्माण झाले? काय प्रश्न निर्माण? आता खायला मत, आता हे काढायचं कसं, खायचं मत पुन्हा काढणी कशाने करायची? आज सध्या सोयाबीन काढायची आणि ती काढायला पैसे कुठून आणायचे आम्ही? आज घराचा प्रपंच सगळं बिघडून गेला. घरचा प्रपंच, आज लेकरं बाळा खायला मतात आम्ही. उद्या दिपाळीचा सण आलाय, दिपाळीचा सण आला, लेकरा बाळांनी काय खायचं आमच्या? अगर आम्ही काय खायचं? बरं, तुम्ही गेल्या वर्षीचा माल, बियाणं हे सुद्धा घरात ठेवलं होतं, त्याचं सुद्धा नुकसान झालं. गॅसाचं बियाणं, गहू, ज्वारी, हरभरा घरात होतं, पाण्यानं समधी नुकसान झाली. आता सध्या तुम्हाला दाखवतो, घरात आहे अजून. समजा भिजून गेले, बर, काही राहिलेलं नाही. ते यांनी रब्बीसाठी हरभरा ठेवला होता, हरभऱ्याचं बियाणं ठेवलं होतं, ह्या बियाण्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की हे खरीपाचं पीक काढणं आणि त्याच्यानंतर रानं नीट करून पुन्हा रब्बीचं पीक घेणं, ही सगळी मोठी तारेवरची कसरत आता तुम्ही कशी करणार आहात? मग असं कशी करायची? सरकारनं काहीतरी योजना काढून आमच्याकडे दिलं 10 रुपये तर करू, नाहीतर कशी करणार आम्ही? मुख्यमंत्र्यांनी याच्या आधी सांगितलं होतं की मोठ्या प्रकारची मदत आम्ही करू, धीर सोडू नका. पण आज ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर कसा धीर धरावा? अडचण काय व्हायला लागली, मुख्यमंत्र्यांचे जे काही आश्वासन आहे ते पोकळ वाटायला लागले आहेत. गतवर्षी उस्मानाबादला ते स्वतः आले होते, त्यांनी स्वतः पाहणी केली, हे आम्ही मान्य करतो. दिलासा त्यांनी दिला, त्यांनी सांगितलं की आम्ही भरघोस मदत करू, मी वाऱ्यावरती सोडणाऱ्यांपैकी नाहीये. परंतु दुर्दैवाने मी सांगितल्याप्रमाणे 80% जास्त शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा सुद्धा मिळाला नाही. तुम्ही सांगितलं जमीन खरडून गेली, हजारो एकर जमीन गेल्या वर्षी खरडून गेली होती, काही मदत झाली नाही. शेतकरी आता विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडलाय. त्यामुळे माझं म्हणणं आहे, आता सणासुदीचे दिवस आहेत, जी काय मदत करायची ती जाहीर करावी, खात्यावरती जमा करावी, नंतर मग मुख्यमंत्र्यांनी यावं, आम्ही सगळे मिळून त्यांचं स्वागत करू. ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, केवळ पाहणी करायला येऊ नका, आधी मदत द्या, मदत दिल्याच्या नंतर थेट या, आम्ही तुमचं स्वागत करू, असं हे सांगतायत. आशा करूया सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा हा आक्रोश पोहोचेल आणि आज जी परिस्थिती बघा, ही जी विदारक परिस्थिती आहे, ही विदारक परिस्थिती सरकार नावाच्या यंत्रणेपर्यंत पोहोचेल आणि इथल्या बळीराजाला काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर सुद्धा आणखी काही शेतकऱ्यांशी संवाद साधूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय थेट बांधावरून मराठवाड्यातल्या विशेषतः उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता आपण तेरमध्ये आहोत, जिथं तेरणा नदीला आलेल्या पुराच्यामुळे शेतीची काय अवस्था झाली आहे हे आपण बघतोय. पण त्याचबरोबर शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. केवळ त्यांचं पीक गेले असं नाहीये, तर त्यांच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे चाऱ्याचा. कारण हे सगळं जर आज धुवून गेलेलं असेल, हे सडलेलं असेल पाण्यामध्ये, चिखलामध्ये, तर जनावरं त्याला खाणार नाहीयेत. त्यामुळे आता जनावरांना या जित्राबांना कसं जगवायचं हाही यांच्या समोरचा प्रश्न आहे. आमची सगळी गंज वाहून गेली. सोयाबीन पाण्यात होती. गंजीचा तुम्हाला खोटं वाटत असलं तिथे येऊन बघू शकता. तिथला कडबा सुद्धा एक पिंडी सुद्धा काढता येणं झाली. वरी गेलं तर खालून दामिनी फिमिनी सगळं म्हणजे सगळ्या त्या पाणी असल्यामुळे इकडं सगळे लपलेले आहे. दामिनी ही 10 पाईप वाहून गेली ती. आणि ह्या का तिथून जे तिथपर्यंत सगळं असं पाणी होतं. आम्ही पोवत येऊन एक पाईप बांधले त्या पोलला. काल काढलीत पाणी कमी झाल्यावर. बर, आता हे जे गुळी आपण म्हणतो, सोयाबीनचं जे गुळी आहे, आता हे तर चाऱ्याला आपण देऊ शकत नाही. बुसकट खाते ती का बघा. का सोयाबीन सोयाबीन नाही जे मध्ये अवकाश बघा इकडे दाखवा. का काय आहेत आता ही उडदाची अवस्था आहे, ते उडीद पीक आहे. ही आरतीवाली व्यापारी सुद्धा घेत नाही. 1000 आणि 500 असलं ही करते. 1000 आणि 500 सुद्धा महाग आहे. ह्याच्यात फक्त मरण फक्त शेतकऱ्याचं होत आहे, दुसऱ्याच कुणाचं होत नाही मरण हे असल्या बाबतीत. कारण व्यापारी स्वतःच तर नुकसान करून कोण घेत नाही. ही आपल्यावरच लादणार. जनावर आता ही सगळं विकत घेऊन चालावं लागतं. वैरण ही सगळी बुसकट तरी खात नाही ते. म्हणजे पुढची पेरणी करायला म्हणलं की अजून 50,000 रुपये लागतात. खात बी ट्रॅक्टर डिझेलचा भाव वाढलाय तर ट्रॅक्टरवाला कमी भाव करीत नाही. म्हणजे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकेल अशी भीती आहे. हो, 100%. आता इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की ह्याच्यामधून बाहेर काढणे नाहीतर आत्महत्या करणे हे दोनच पर्याय आहेत. बाहेर काढण्यासाठी शासनाने ताबडतोब कुठलाही सोपास्कर न करता, दौरी न करता, पंचनामे न करता 100% खात्यावर पैसे जमा करणे एकच उपाय आहे. आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदतच केली पाहिजे. नाहीतर इतकं मोठं नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि न भरून येणारं नुकसान आहे. आणि जर वर्षी आहे, प्रत्येक वर्षी जर शेतकरी असा असेल तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि ताबडतोब शासनाने खात्यावर पैसे जमा करणे आणि 100% आम्हाला मदत करणे गरजेचे आहे. आमच्या जमिनी वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, रस्ते वाहून गेलेत. म्हणजे आम्हाला अवस्था अशी बेकार झालेली आहे की ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. तर आम्हाला मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. ती मदत आम्हाला मिळाली. मदतीची अपेक्षा आहे. पण पाटील साहेब, अगदी शेवटचं सांगा, हा पीक विम्याचा जो घोळ आहे तो का केला जातो? ह्या जाचक अटीतून सुटका कशी होणार आहे? ही जबाबदारी कुणाची? खरं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना हे नाव जरी असलं तरी 45% रक्कम जी आहे ती केंद्र सरकार देतं आणि योजना त्यांनी आखून दिली देशासाठी. ही योजना राबवतं ते राज्य सरकार. विमा कंपनी ठरवण्याचं, निविदा काढण्याचे अधिकार जे आहेत ते राज्यातल्या कृषी आयुक्तांना दिलेले आहेत. ते ठरवतात कुठल्या कंपनीला विमाची ही प्रक्रिया द्यायची, सोपायची. आणि त्याच्यानंतर अग्रीमेंट जे आहे, करार जो आहे तो कृषी आयुक्त आणि विमा कंपनीमध्ये होतो. कराराप्रमाणे ज्या गोष्टी करायला हव्या ते राज्य सरकार करतच नाहीये. आम्ही फार आक्रमक झाल्यानंतर त्यांनी एक मोघम पत्र कृषी आयुक्तांच्या माध्यमातून विमा कंपनीला पाठवलं होतं गेल्या वर्षीच्या खरीपाच्या अनुषंगाने. खरं तर ते पत्र जे आहे तो पत्र देऊन उपयोग नाही, आदेश द्यावा लागतो आणि सचिवांकडनं द्यावा लागतो. त्यामुळे करारातले बारकावे जे आहेत ते लक्षात घेऊन खरं तर सरकारने योग्य कारवाई करायला हवी. त्यापेक्षा पळवाटा विमा कंपनीला उपलब्ध करून देण्याचं काम व्हायला लागलंय. आणि अजून एक मुद्दा मला आपल्यासमोर मांडायचा आहे. गतवर्षी एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त खरीप सीझन मध्ये, खरीप हंगामामध्ये बजाज अलायन्स ही जी कंपनी आहे तिला जवळजवळ 550 कोटी रुपयाचा निव्वळ नफा होणार आहे. 550 कोटीचा निव्वळ नफा केवळ उस्मानाबाद जिल्ह्यात एका हंगामात. ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांना सुरक्षेचं कवच विमा कंपन्यांकडून मिळालं त्या शेतकरी आज उघडा आहे आणि ज्यांनी हे विमा कंपन्या काढल्या त्या मात्र शेकडो कोटींचा नफा कमवत आहेत. ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि आज पुन्हा या शेतकऱ्यांना हक्काचा पैसा हवाय, सरकारकडून मदत नाही. तरी सुद्धा आता तरी किमान या इतक्या संकटाच्या काळात तरी विमा मिळवून देऊन शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे पडतात का हे पाहणं महत्वाचं आहे. रेणुका,
विलास, आणि ही सगळी परिस्थिती आता आपण विलासच्या माध्यमातून बघतोय आणि आमचे प्रतिनिधी देखील महाराष्ट्रातले हीच सगळी दाहक परिस्थिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि म्हणूनच सरकार दरबारापर्यंत पोहोचवण्याची ही या माध्यमातून आमची ही वृत्तमालिका आहे की जेणेकरून ही जी दुर्दशा झाली आहे मराठवाड्याची ती थेट सरकार दरबारपर्यंत पोहोचावी, हाच यातून प्रयत्न आहे. यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी उपक्रमाबद्दल, कारण सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण लसीकरणानंतरही होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनातही असतील. पण एका जागेवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 7977773753 या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं यावर निश्चित मिळू शकतील. ही माहिती पूर्णपणे क्रॉस चेक केलेली असणार आहे, त्यामुळे वाट न पाहता 7977773753 या क्रमांकावर तुमचे प्रश्न पाठवा आणि या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये जरूर मिळू शकेल. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आपण. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.